नमस्कार, मी पत्रकार संजय रिकामे. तळा तालुक्यातील समस्या सोडवण्यासाठी VCN न्यूजच्या माध्यमातून आम्ही एक छोटासा प्रयत्न करत आहोत. आज आपण भेटणार आहोत तळा तालुक्यातील व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष माननीय श्री राजू सप्रे यांना. नमस्कार. नमस्कार. सप्रे साहेब, तुम्ही आता सध्या व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष आहात हे पूर्ण तळेवासियांना माहिती आहे, पण व्यापारी असोसिएशनच्या अगोदर राजू सप्रे या वैयक्तिक माणसाची आम्हाला पूर्ण माहिती सांगा तुमच्याबद्दल. व्यापारी असोसिएशनचा अध्यक्ष होण्यापूर्वी मी राजू सप्रे नावाने उर्फ राजू सप्रे या नावाने मला ओळखतात. परंतु माझा जन्मगाव हे महाड आहे आणि माझं 10वी पर्यंतचं शिक्षण महाडच्या परांजपे हायस्कूल यामध्ये झालं. म्हणजे तुम्ही मूळचे महाडचे आहात? आम्ही मूळचे महाडचे आहोत, पण माझ्या आजोबांचं जे गाव आहे हे तळा आहे. म्हणजे आमच्या वडिलांचं गाव आहे तळा आहे. 10वी पर्यंत माझं शिक्षण महाड येथे झालं. त्याच्यानंतर महाड बाबासाहेब आंबेडकर कॉलेजला मी 12वी सायन्स 1983 साली पास झालो. 1983 सालनंतर मी 12वी सायन्स पास झाल्यानंतर माझं शिक्षण NDMVP समाज नाशिक फार्मसी कॉलेज या ठिकाणी माझं संपूर्ण फार्मसीचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं. महाडवरून डायरेक्ट नाशिक? मी 4 वर्ष नाशिक येथे कॉलेजमध्ये फार्मसी कॉलेजमध्ये कोर्स केला. तो 1987 साली माझा कोर्स फार्मसीचा कंप्लीट झाला. त्यानंतर ॲक्च्युली खरी परिस्थिती अशी होती की मला आयुष्यामध्ये डॉक्टर होण्याची फार मोठी इच्छा होती. परंतु कर्मधर्म संयोगाने त्यावेळी महाराष्ट्रामध्ये म्हणा इतर ठिकाणी म्हणा मेडिकल कॉलेजेसची फार कमतरता होती आणि इन्फॉर्मेशन पण फार कमी होती. म्हणजे कुठे कॉलेजेस आहेत कुठे नाही आहेत याची फार कल्पना नव्हती. त्यामुळे मला फार्मसी असा या व्यवसायपूर्ण असलेल्या कोर्सकडे जाण्याची इच्छा झाली आणि म्हणून मी फार्मसी कॉलेजला जॉईन झालो. 1987 साली मी ज्यावेळेला फार्मसी कॉलेजचं शिक्षण माझं कंप्लीट केलं त्यानंतर जवळजवळ 2 ते 3 महिन्यामध्येच मी रजिस्ट्रेशन माझं स्वतःचं करून घेतलं. फार्मसिस्ट ॲज अ फार्मासिस्ट म्हणून मी डिक्लेअर मला रजिस्ट्रेशन मी करून घेतलं. तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्हाला डॉक्टर बनण्यासाठी अडचणी आणल्या, पण फार्मासिस्ट होण्या अगोदर तुमच्या आईवडिलांची इच्छा काय होती, डॉक्टर की फार्मासिस्ट? माझ्या आईवडिलांची सुद्धा मनोमन हीच इच्छा होती की मी डॉक्टर बनावं. परंतु त्यावेळेला परिस्थिती नव्हती असं मी काय म्हणणार नाही. परिस्थिती निर्माण करता आली असती माझ्या आईवडिलांना, कारण माझे आईवडील दोघंही नोकरदार होते. माझे वडील पंचायत समितीमध्ये BDOच्या पोस्टपर्यंत त्यांनी काम केलेलं होतं. माझी आई ही शिक्षिका होती. त्यामुळे आमच्या घरामध्ये तसा आर्थिक परिस्थिती निर्माण करण्यासारखा वाव होता. परंतु मी त्यावेळेला वयाने अतिशय लहान असल्यामुळे आणि मला सुद्धा काही विशेष माहिती नसल्यामुळे की ॲडमिशन कशा केल्या जातात कुठे केल्या जातात त्याला किती खर्च येतो ह्याची मला काही विशेष माहिती नव्हती. त्यामुळे माझं ते एक डॉक्टर होण्याचं स्वप्न हे खरं म्हणाल तर अधुरं राहिलं. सप्रे साहेब, तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमचे वडील शासनाचे क्लास 1 अधिकारी होते BDO म्हणजे, आणि तुमच्या आई ह्या शिक्षिका होत्या. तर तुम्ही शासनाच्या नोकरीसाठी प्रयत्न केलेत की नाही? जनरली फार्मसी केल्यानंतर शासनाची नोकरी करण्यासारखं काही विशेष नसतं, कारण का फार्मसी क्षेत्रामध्ये शासनाच्या नोकऱ्या फार कमी प्रमाणामध्ये आहेत. मी नोकरीसाठी प्रयत्न केला तो फक्त मी एका फार्मास्युटिकल कंपनीमध्ये केला. परंतु मला ते तिथे क्षेत्र काही पटलं नाही. परंतु ह्या नोकरी न करण्यामागचा एक किस्सा असा माझ्या आयुष्यात घडलेला आहे की मी आंबेडकर कॉलेजमध्ये असताना माझा 12वी सायन्सचा एक सेंड ऑफ होता आणि त्या सेंड ऑफमध्ये जे प्रमुख पाहुणे आलेले होते आणि ते होते बाळ कोल्हटकर होते त्यावेळेला. आणि त्यावेळेला त्या आलेल्या प्रमुख पाहुण्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला विचारत होते, तुला 12वी सायन्स नंतर काय करायचं आहे, तुला काय करायचं आहे, तुला काय करायचं आहे. तर त्यावेळेला मी आपलं एक साधारणपणे असं उत्तर दिलं की मला एक छोटासा उद्योग करायचा आहे. म्हणजे 1983 साली मला एक असा एक छोटासा उद्योग करायचा आहे. त्यामुळे तेव्हा ना त्या हॉलमध्ये एवढा काय हसण्याची खसखस पिकली की माझा तो
हावभाव, हां. माझा तो असणारा एक विचार, ह्याला गुण त्या हॉलमध्ये खसखस पिकली. आणि नंतर माझ्या डोक्यामध्ये ती एक सतत उद्योगासंबंधी एक चालना निर्माण होत राहिली की आपल्याला नाही, आपल्याला काहीतरी करायचंय, नोकरीपेक्षा उद्योगच करायचे. आणि माझं जनरली मन पहिल्यापासून तसं जॉब ओरिएंटेड नव्हतंच. कारण का मला जॉब हा करायचाच नव्हता. मी कुठे जॉबसाठी गेलोच नाही. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी माझी सर्टिफिकेट मिळणारी कागदपत्र कुठच्याही ऑफिसमध्ये कधीही नेली नाहीत. ह्याला दाखव त्याला दाखव, कुठे अर्ज पण केला, कुठेही अर्ज सुद्धा साधा 2 ओळींचा केला नाही. मी अतिशय जॉब ओरिएंटेड झालेलो होतो. आणि याचं एकमेव कारण की त्यावेळेला अशी परिस्थिती होती, नोकरीपेक्षा व्यापार जर उत्तम प्रकारे केला तर जास्त प्रमाणामध्ये पैसे मिळण्याची त्यावेळा परिस्थिती होती. आणि म्हणून मी खरा नोकरीच्या मार्गाला लागलो नाही. त्याचं कारण एकमेव हे आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमचा जन्म महाडचा, तुमचं शिक्षण महाडमध्येच झालं आणि तुम्ही फार्मासिस्ट होण्यासाठी नाशिकला गेलात. मग व्यवसायासाठी तळा तालुका का निवडला? तळा तालुका निवडण्याचं कारण व्यवसाय तळ्यामध्ये चालू करण्यापूर्वी मी या महाडमध्ये असल्यामुळे मी त्यावेळेस दासगाव, बिरवाडी, पोलादपूर अशी 2-3 गावाचा सर्वे केला. पण त्या गावांमध्ये बरीचशी एस्टॅब्लिश मेडिकल स्टोअर होती. पूर्वीपासून की ज्याच्या ठिकाणी 2-2, 4-4 ठिकाणी 2-2, 4-4 संख्या आहे. 1987 साली ज्यावेळा मी तळ्याला आलो, तळ्या गावाचा सर्वे केला, त्याला फक्त एकमेव दुकान होतं दीपक शेठचं. तर म्हटलं या गावामध्ये फक्त एकच दुकान आहे. जवळजवळ 6 ते 7 डॉक्टर्स होते, प्रॅक्टिशनर. आणि या गावामध्ये माझी बरीचशी ओळख होती. मी 1 वर्षाचा असल्यापासून या गावात येत होतो. गावाशी असणारी संपूर्ण ओळख, एकच दुकान, 7 ते 8 डॉक्टर्स या गावामध्ये प्रॅक्टिशनरच आहेत. नाही, जरी एकच दुकान असलं तरी हा अंतर जे आहे ते 55 किलोमीटरचं आहे. मला वाटतं 55 की 60 किलोमीटर होईल. त्यामुळे एवढ्या प्रवासाच्या दृष्टीने तुम्हाला परवडणार होतं का? प्रवास नव्हता मी करणार. मी इथेच राहणार होतो. कारण की इथे माझ्या काकाचं घर आहे, इथे माझं स्वतःचं पुसाडीत घर आहे. त्यामुळे मी तिथेच राहणार होतो. त्या दररोज येण्या जाण्याचा काही प्रश्न नव्हता. फक्त या तळागावाशी असलेला संबंध आणि असणारी ओळख आणि डॉक्टर वडके, डॉक्टर प्रभाकर जोशी या सगळ्या लोकांची माझी वैयक्तिक ओळख होती. या 2-3 डॉक्टरांना मी दुकान चालू करण्याच्या आधी भेटलो. ते म्हटले काय नाही, तुम्ही ते दुकान चालू करा, आम्ही तुम्हाला मदत करू. आणि त्यावेळेला तळ्याची परिस्थिती खरोखर अशी होती की त्यावेळेला काही वेळेला औषधं ही माणगावमधून, महाडमधून आणावी लागत होती. लोकांची एक गरज होती, ज्या वेळेला एका दुकानात औषध नसतं त्या ते दुसऱ्या दुकानात मिळू शकतं. त्यामुळे एक दुकान असल्यानंतर त्याला सपोर्टिव्ह म्हणून दुसरं दुकान. तर असा एकंदरीत मी आता सर्वे केला की त्याला 40-50 गावाचा हा मार्केट होता, बाजार होता. तर दिवसाला एका गावात जरी 10 लोक आजारी पडले तरी दिवसाला 400 लोक गावात येतील. 400 पैकी 200 लोक दुसरीकडे जातील, 200 लोकच औषधं घेतील, 200 पैकी 100 लोक दुसरीकडे जातील, 100 लोक माझ्याकडे येतील, त्यातले 50 लोकच खरेदी करतील. 20 रुपये जर पकडले तर साधारणपणे 1000 रुपयाचा धंदा तरी होईल. असा सगळा स्टॅटिस्टिक विचार करून मी हे तळागाव त्यावेळेला व्यवसायासाठी निवडलं. तुम्ही व्यवसायासाठी तळा तालुका निवडलात. तो सुरू करण्यापूर्वी तुम्हाला कोणी कोणी मदत केली आणि हा व्यवसाय तुम्ही किती साली सुरू केलात? व्यवसाय चालू करण्यापूर्वी सर्वात प्रथम मला माझ्या आईने मदत केली. मला माझ्या आईने त्यावेळेला 500 रुपये दिले आणि ह्या फक्त 500 रुपयामधनं मी व्यवसाय माझा संपूर्ण आजपर्यंतचा उभा केला. तो आईच्या 500 रुपयापासून मी हा व्यवसाय चालू केला. 500 रुपयापासून. त्या 500 रुपयामधला मी 150 रुपये लायसन्स फी भरली गव्हर्नमेंटला आणि उरलेले 350 रुपये हे मी माल आणण्यासाठी वापरले. फक्त 350 रुपये. आणि हे वास्तव आहे. या 350 रुपये माझ्याकडनं संपल्यानंतर मी व्यवसायाचा माल खरेदी करण्यासाठी मला माझ्या या औषध क्षेत्रामधल्या अशा नामवंत लोकांनी मदत केली. ते म्हणजे माणगावचे लोणशीवाला डिस्ट्रीब्युटर, मुरुडचे गोंडेकर एंटरप्राइजेस, महाडचे फ्लोरा मेडिकल, अलिबागचे श्रीकांत डिस्ट्रीब्युटर, अशा अनेक होलसेलर्सनी मला माझ्या डिग्रीकडे बघून, माझ्या चेहऱ्याकडे बघून आणि माझ्याकडे असणारा आत्मविश्वास बघून माल संपूर्ण उधारीवर दिला.
म्हणजे अलिबाग मुरुडवरून लोक इथे तुम्हाला माल घेऊन आले? इथे मला माल पोच करायचे. मुरुडचा माल मला मांदाडच्या तरीने आणून द्यायचे. मांदाडमध्ये त्यावेळेला तरी होती, आता मालगावचा पूल झाला, पण त्याला मांदाडच्या तरीमधनं माझा माल मला तळ्यामध्ये त्यांची लोक आणून द्यायची. अशा मला नामवंत संपूर्ण औषधामध्ये असणाऱ्या होलसेलर्सनी अतिशय सुंदर आयुष्यामध्ये मदत केली आणि त्यांचं हे ऋण मी आयुष्यात कधी विसरू शकत नाही. त्याचबरोबर माझे सख्य काका म्हणजे इंदापूरचे श्री बी सप्रे साहेब यांच्याकडे मी गेलो. माझ्याकडे ज्या वेळेला माझी स्वतःची काही वैयक्तिक अडचण येते त्यावेळेला मी त्या माणसाकडे जातो, माझ्या काकांकडे जातो. बी सप्रे म्हणजे निकम हायस्कूलचे चेअरमन. त्यांच्याकडे मी नेहमी जातो आणि नेहमीप्रमाणे मला ते त्यांचा एक मुलगा म्हणून मला अतिशय चांगला मदत आणि चांगलं मार्गदर्शन करतात. परंतु या सगळ्या होलसेलर्सनी मला माल दिला, पण तो माल मला तसा काही पुरेसा वाटला नाही. त्यांचं मग मला पेमेंट करताना काही ठराविक कालावधीनंतर करावंच लागत होतं. मग ते पेमेंट करताना मला फार अडचणी निर्माण व्हायल्या असं मला वाटायला लागलं. म्हणून मग मी सुशिक्षित बेरोजगार योजना याखाली रायगड जिल्हा बाजाराचे ते जे ऑफिस आहे, महाराष्ट्र बीज भांडवल म्हणून त्याला एक ऑफिस होतं, त्या ठिकाणावरनं मी माझं लोनचं प्रपोजल करण्यासाठी मला काकांनी मार्गदर्शन केलं की आपण या सुशिक्षित बेरोजगार योजनेखाली तुझं डिग्रीच्या सर्टिफिकेट देऊन आपण तुला लोन कर्ज उचलण्याचा प्रयत्न करू. कुठून म्हणजे अलिबाग बँकमधनं महाराष्ट्र बीज भांडवल म्हणून एक तिथे ऑफिस होतं, आता आहे की नाही मला माहीत नाही. त्यांच्या योजनेमधनं मला त्यावेळेला 50,000 रुपयाचं कर्ज मिळालं. त्या 50,000 रुपयामध्ये तळ्याची बँक ऑफ इंडिया होती, त्या योजनेशी संलग्न बँक ऑफ इंडिया होती आणि त्या बँक ऑफ इंडियामधनं मला 25,000 रुपये आणि महाबीज भांडवलांकडनं 25,000 रुपये असं मला 50,000 रुपये लोन मिळालं. त्या 50,000पैकी 25,000 रुपये जे लोन होतं ते बँक ऑफ इंडियाचं पहिलं पूर्ण करायचं आणि नंतर बीज भांडवलाचं कर्ज आहे ते नंतर पूर्ण करायचं. त्यांनी दिलेल्या आर्थिक साथीमुळे आणि आर्थिक मदतीमुळे मी माझा व्यवसाय पूर्णपणे परत चांगला उभारू शकलो, परत व्यवसाय चांगला म्हणजे चांगल्या मार्गाने करू शकलो. तर माझ्यावरती या बँक ऑफ इंडियाचे सुद्धा अनंत उपकार आहेत की त्यांनी मला त्यावेळेला 25,000 रुपये लोन दिलं. त्यावेळेला बँक ऑफ इंडिया तळ्यामध्ये प्राथमिक स्वरूपात होती आणि त्या तळ्याच्या ब्रँचमध्ये माझा कर्जाचा अकाउंट नंबर आहे तो म्हणजे नंबर 2, म्हणजे 2 नंबरचा कर्जदार मी या बँक ऑफ इंडियामध्ये आहे. सुरुवात झाली होती, दोननी सुरुवात झाली. पहिला दुसरं एका माणसाचं कर्ज होतं आणि माझं 2 नंबरचं. अशा बँक ऑफ इंडियाने केलेल्या मला आर्थिक सहाय्यतेमुळे मी माझा व्यापार तळ्यामध्ये चांगल्या प्रकारे करू शकलो आणि मी माझं दुकान बँक ऑफ इंडियाचं कर्ज मंजूर झाल्यानंतर 28 फेब्रुवारी 1988 रोजी मी माझं दुकान तळा येथे कासाराळीमध्ये बाळशेठ दलाल जे सरपंच होते त्यांच्या घरासमोर प्राथमिक स्वरूपात चालू केलं. वरती 28 फेब्रुवारी 1988 साली मी माझ्या दुकानाचं उद्घाटन कोणताही इतरत्र माणूस न आणताना मी माझ्या आजीच्या हस्ते त्या दुकानाचं उद्घाटन केलं. याला सुद्धा एक कारण आहे की माझ्या आजी आजोबांनी तेवढी काही विशेष परिस्थिती नव्हती, पण एवढी मेहनत घेतली, त्यांनी त्यांच्या मुलाला शिकवले आणि त्यांच्या मुलांनी आम्हाला म्हणजे 3ऱ्या जनरेशनला अतिशय उत्कृष्ट शिक्षण दिलं. याची जाणीव ठेवून मी माझ्या दुकानाचं उद्घाटन आजीला बैलगाडीमधनं आणून दुकान चालू केलं. दुकान चालू केल्यानंतर मला या दुकानाचा व्यवसाय चालू करण्यासाठी या गावातल्या अनंत लोकांनी मदत केली. संपूर्ण डॉक्टरी व्यवसायामध्ये असले सगळे डॉक्टर्स, डॉक्टर वडके होते, डॉक्टर प्रभाकर जोशी होते, डॉक्टर पाथरे होते, डॉक्टर कुरुक्कर होते, डॉक्टर ढवळे होते सरकारी PSC मध्ये. अशा मला सगळ्या डॉक्टर्स प्रॅक्टिशनरने मला अतिशय मोलाचं सहकार्य केलं माझी प्राथमिक स्वरूप असताना. आणि याच्यामध्ये सर्वात एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे मला मुद्दाम उल्लेख करावासा वाटतो ते म्हणजे डॉक्टर महादेव गंगाधर जोशी. 1 महिना झाल्यानंतर मला एक आठवण आहे, 1 महिना झाल्यानंतर मी त्या डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टर मला काय व्यवसाय होत नाही. माझा त्या व्यवसाय किती होता कल्पना आहे तुम्हाला? 1988 साली 20 रुपये, 22 रुपये, 40 रुपये, 30 रुपये, 32 रुपये असा माझा व्यवसायाचा स्वरूप होता. अशी माझी संध्याकाळची दिवसाची कमाई होती. मला एवढं डिप्रेशन आलं. मी एवढा फार्मसी ग्रॅज्युएट असताना मला कुठेही मी नोकरीला लागलो असं 5-50 रुपये पगार आज तर निश्चित असता. मला एवढं डिप्रेशन आलं. मी शेवटी डॉक्टर दादा जोशी म्हणायचे त्यांना, मी त्यांच्याकडे गेलो. त्यांना सांगितलं दादा अशी अशी परिस्थिती आहे, काय करू? अजिबात घाबरू नकोस, मी इथे बसलेला आहे.
खंबीरपणे आपला मराठी माणूस धंदा करायला लागला पाहिजे असं मला डॉक्टर दादा जोशींनी सांगितलं आणि तो शब्द मी त्यांचा झेलला आणि 1-1.5 वर्षभर मी त्या दुकानामध्ये अतिशय पेशन्स ठेवून, सहनशीलता ठेवून आणि चिकाटीने धंदा केला. नंतर माझा धंदा हळूहळू 120 रुपये ज्यावेळा झाला त्यावेळा माझ्या आनंदाला पारावर राहिलेला नव्हता. 120 मॅक्झिमम धंदा 1989 सालची गोष्ट आहे. 1989 साली माझं लग्न झालं. 1989 सालनंतर माझं लग्न ठरलं आणि लग्न झाल्यानंतर माझी या धंद्यामध्ये अतिशय जी मोलाची साथ दिली ती माझ्या पत्नीनी, सौ सीमा सप्रे. तीही या गावामधलीच होती आणि तिच्या वडिलांनी, तिचे वडील ह्या तळागावातील नामवंत आणि अतिशय जुने डॉक्टर होते. ते म्हणजे डॉक्टर सहस्रबुद्धे. आणि डॉक्टर सहस्रबुद्धे यांचे घराण्याशी किंवा त्यांच्या घराशी माझा या लग्नाच्या निमित्ताने जवळचा संबंध आला, जिव्हाळ्याचा संबंध आला. आणि त्या माझ्या मिसेसच्या वडिलांनी म्हणजे डॉक्टर सहस्रबुद्धेंनी सुद्धा मला अतिशय व्यवसाय सक्सेसफुल करण्यासाठी, त्याचबरोबर माझं कौटुंबिक आयुष्यसुद्धा डेव्हलप करण्यासाठी त्या माणसाने मला आयुष्यभर मदत केली. त्यावेळेस त्यांची प्रॅक्टिस चालू होती. त्यावेळेला त्यांची प्रॅक्टिस म्हणजे अजूनही त्यांची जाईपर्यंत प्रॅक्टिस चालू होती. गेले 5-6 वर्षापूर्वीच त्यांचं निधन झालंय. त्यांनी वयाच्या 78 ते 80 वर्षापर्यंत प्रॅक्टिस केली आणि अतिशय सुंदर प्रॅक्टिस केली. आणि त्यांनी सुद्धा मला जीवनामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये सहाय्य सगळ्या बाजूनी केलं. त्यामुळे मी आजच्या ह्या 30 वर्षानंतर सुद्धा चांगला परिस्थितीमध्ये धंदा करतोय. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला माझ्या घरातल्या लोकांनी याचं सहकार्य केलंच, बाहेरच्या लोकांनी पण सहकार्य केलं. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला या तळा बाजारपेठेमधल्या काही लोकांचा विशेष उल्लेख करावासा वाटतो. ते म्हणजे या तळ्यामध्ये सर्वात ज्येष्ठ व्यापारी अंबालाल शिवाभाई पटेल, त्यांचे चिरंजीव माजी अध्यक्ष. नाही, अंबालाल शेठ अध्यक्ष नाहीत. अंबालाल शेठचे मुलगा म्हणजे ते चिरंजीव, ते म्हणजे प्रकाश शेठ अंबालाल शेठ पटेल, हे 2 नंबर. किरण शेठ देशमुख आहेत. त्याच्यानंतर चंद्रकांत रोडे आहेत. त्याच्यानंतर असे अनेक नामवंत व्यापारी आहेत. या लोकांनी मला अतिशय या बाजारपेठेमध्ये आल्यानंतर मोलाचं सहकार्य केलं. त्यांचा मी सुद्धा ऋणी आहे. आणि म्हणून मी आज 30 वर्ष या तळ्याच्या बाजारामध्ये चांगल्या प्रकारे व्यापार करत आहे. हे मला या मुलाखतीद्वारे सांगावंसं वाटतं.